नमस्कार मंडळी, हिरवळीच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीवरील थर सुपीक होतो. हिरवळीच्या पिकापासून मिळालेले सेंद्रिय घटक जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवतात. हिरवळीच्या खतांचा वापर करून मुख्य पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि जमिनीची सुपीकता या गोष्टी साध्य करू शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी. पीक फुलोरा अवस्थेमध्ये जमिनीत गाडावं. यापासून जमिनीत सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते. उष्ण प्रदेशात जमिनीतून मुक्त होणारा कर्ब टिकून राहत नसल्यामुळे कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांचं प्रमाण टिकवण्याकरता जमिनीला नेहमी सेंद्रिय घटकांचा पुरवठा करणं आवश्यक असतं. मुळावर गाठी असलेली शेंगवर्गीय पिकं तसंच मुळावर गाठी नसलेली पिकं हिरवळीच्या खताकरता निवडतात. मुळावरील गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्राचं शोषण करून गाठीत स्थिर करतात, पिकांना उपलब्ध करून देतात. हिरवळीच्या पिकांचे अवशेष सेंद्रिय खत म्हणून उपलब्ध होतात. मात्र मुळावर गाठी नसलेल्या पिकामधून फक्त जमिनीला सेंद्रिय खत उपलब्ध होतं. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होत असतो, पण यातून मिळणाऱ्या नत्राचं प्रमाण, त्या पिकाची जात, शाकीय वाढ आणि जमिनीत गाडताना त्या पिकाचं वय या गोष्टींवर अवलंबून असतं. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. वातावरणात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. धूप होत नाही. सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढतं. जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढतं. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावं. सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पीक वाढायला मदत होते. हिरवळीच्या पिकांमध्ये ताग, दहीचा, गवार, चवळी, उडीद, मूग ही पिकं येतात. खरीप हंगामात तागाची लागवड करावी. 45 ते 60 दिवसात हे पीक 2 मीटर उंच वाढतं. झाडांना भरपूर पानं आणि फांद्या असतात, त्यामुळे सेंद्रिय घटकांचं प्रमाण जास्त मिळतं. फुलावर येण्यापूर्वी पिकांची गाडणी करावी. त्यानंतर जमिनीला ओलीत करावं, म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते. दहीचा या पिकाची 45 ते 60 दिवसात 2 मीटर वाढ होते. पानं बारीक आणि चिंचेच्या पानाप्रमाणे असतात. शेंगेचा आकार मेथीच्या शेंगेप्रमाणे लांब आणि गोल असतो. बियांचा मेथीच्या बियांसारखा असतो. याला तागापेक्षा जास्त फांद्या असतात. क्षारपड, चोपण जमिनीत हिरवळीचं पीक म्हणून लागवड केली तर क्षारता कमी होते. गवार हे 45 ते 60 दिवसात 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतं. फुलं येण्यापूर्वी हे जमिनीत गाडावं. चवळी हे 50 ते 60 दिवसात 1 ते 1.5 फूट इतकं वाढतं. पानं मोठी आणि खोड लुसलुशीत असतं. खोडावर मोठ्या प्रमाणात फुटवे येतात. फुलं येण्यापूर्वी पीक जमिनीत गाडावं, म्हणजे कुजण्याची क्रिया जलद होते. उडीद आणि मूग ही पिकं चवळीप्रमाणे झुडपी वाढ होणारी आहेत. उभ्या पिकातील मधल्या पट्ट्यात हिरवळीचं खत म्हणून लागवड करावी. हिरवळीच्या खतासाठी गिरीपुष्प, रुईची झाडं बांधावर लावावीत. कोवळ्या फांद्या तोडून शेतात गाडाव्यात. कुजल्यावर त्यापासून सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो. एका गिरीपुष्प झाडापासून वर्षाला 150 ते 200 किलो ताजी पानं मिळतात. यामध्ये नत्राचं प्रमाण भरपूर असतं. रुईच्या एका झाडापासून 10 ते 12 किलो ताजी पानं मिळतात. अशा प्रकारे जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.